महाविकास आघाडीतर्फे मी सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीसाठी सामोरे जातो आणि या खरं तर सांगली सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला होता. हल्लीच्या काळात थोडी पडझड जरी झाली असली तरी विचाराने ही लोक हा जिल्हा हा क्रांतिकारी विचारांचा जिल्हा आहे आणि मला खात्री आहे की महाविकास आघाडीच्या बरोबर या भागातले सर्व लोकप्रतिनिधी राहतील आणि त्यामुळेच मी या निवडणुकीला मोठ्या आशेने सामोरं जातोय आणि पूर्ण ताकदीनं आम्ही ही निवडणूक लढवतो. खरं तर बलाबल बघता महायुती मोठ्या स्ट्रॉंगली ह्याच्यामध्ये उतरलेली आहे, कारण त्यांच्याकडं जे प्रतिनिधींची संख्या आहे ती मोठ्या प्रमाणात आहे. तर महायुती एकत्र लढली तर तशा पद्धतीने राहणार आहे. मात्र काहीतरी मनं दुखवलेली आहेत. मधल्या काळात काही गोष्टी झालेल्या आहेत, जिल्हा परिषद प्रकरण असेल, त्याचबरोबर इतर काही प्रकरण असतील. वरती सुद्धा भाजपमध्ये एकूण भाजपनं या दोन्ही पक्षांना कुठेतरी डॉमिनेट करण्याचा प्रयत्न नेहमीच केला आहे. याचा तुम्ही कशा पद्धतीने फायदा उचलणार आहात, काय सांगा? नक्कीच युतीमध्ये जरी 3 पक्ष असले तरी एक मोठा भाऊ म्हणून भाजपनं युतीतल्या इतर 2 पक्षांवर खऱ्या अर्थानं अन्यायच केलेला आहे आणि त्यातल्या अगदी पालकमंत्री असू द्या, दुसरे मंत्री या ठिकाणी आहेत राष्ट्रवादी, त्यांच्यावर जर अन्याय होत असेल तर सर्वसाधारण नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, त्यांची काय अवस्था असेल. कुठल्याही पद्धतीचा निधी त्यांना दिला जात नाही, त्यांच्या वॉर्डामध्ये निधी दिला जात नाही आणि अशा पद्धतीने जरी युतीत असले तरी एक प्रकारे त्यांच्याबद्दल दुजाभाव केला जातो. त्यामुळं जरी वर केंद्रामध्ये हे सगळे एकत्र असले किंवा राज्यामध्ये हे सगळे एकत्र जरी असले ना तरी नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, ते रोज अनेक अडचणींचा सामना करत आहेत आणि त्यांना या भाजपबद्दल खूप प्रेम असण्याची मला तर काही गरज वाटत नाही. त्यामुळे ते खऱ्या अर्थानं त्यांच्या स्वाभिमानाची लढाई लढतील असं मला पूर्ण विश्वास आहे. नाही, घड्याळाचं चिन्ह आमच्या बॅनरवर असण्याची गरज नाही, कारण आमच्या बॅनरवर तुतारी, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल आणि काँग्रेसचा हात हेच 3 चिन्ह असतील आणि महाविकास आघाडीचाच मी उमेदवार आहे. त्यांच्या पक्षातले पक्ष म्हणून नव्हे परंतु व्यक्ती म्हणून अनेक लोक ज्यांच्यावर अन्याय झालाय ते सर्वजण माझ्या पाठीशी उभे राहतील. महाविकास आघाडी म्हणून आपल्याकडं जे आपले मित्र पक्ष आहेत त्यांची साथ कशी असणार आहे? महाविकास आघाडीतले सर्व मित्र पक्ष एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे त्यातलं कुणीही इकडं तिकडं जाणार नाही अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे. मी एक उमेदवार म्हणून मी सर्वांची भेट घेणार आहे. अर्थात त्यांचा निर्णय त्यांच्याजवळ, परंतु मी सर्व ज्येष्ठ नेत्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी सर्वांना भेटणार आहे. आपल्या पक्षाचे किंवा सुप्रिया सुळे हे प्रचारासाठी किंवा तुमच्यासाठी जिल्ह्यात येतील का आणि कुठले नेते तुमच्यासाठी तुम्ही रिक्वेस्ट करता? मी त्यांना विनंती करणार आहे, शरद पवार साहेब, सुप्रियाताई आणि रोहित दादा या सर्वांनाच मी विनंती करणार आहे की आपण या ठिकाणी जिल्ह्यात यावं. या जिल्ह्यात सुद्धा अनेक ज्येष्ठ नेते आहेत, परंतु थोडा साहेबांच्या आशीर्वादाशिवाय ही निवडणूक मला शक्य नाही. त्यामुळे त्यांनाही मी विनंती करणार आहे. या निवडणुकीचा आता तुमचा जो प्रमुख अजेंडा जो असणार आहे तो नेमका काय असणार आहे? माझा अजेंडा सरळ आणि साधा आहे. विधान परिषदेमध्ये मी ज्या लोकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी चाललो आहे, ज्या नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, हे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत. 15,000 ते 20,000 मतदानाला ते रिप्रेझेंट करतात आणि त्यांना जर त्यांची कामं करायची असतील, त्यांच्या ज्या अडचणी असतात, निधी संदर्भातल्या असतील, अनेक अडचणींचा ते सामना करतायत. त्यांच्या अडचणी विधान परिषद मध्ये मांडण्यासाठी खऱ्या अर्थानं मी त्यांना रिप्रेझेंट करण्यासाठी विधान परिषद जाण्याची माझी इच्छा आहे आणि नक्कीच त्यांना यातून त्यांचा स्वाभिमान कुठेतरी जागृत होईल आणि त्यांना आपला प्रतिनिधी लोकसभेत विधान परिषदेत जावं असं वाटत असेल तर ते नक्कीच माझ्या पाठीशी उभे राहतील अशी मला खात्री आहे. माझ्या हाताचं नुकतंच ऑपरेशन झाल्यामुळं खऱ्या अर्थानं मी सुरुवातीला या निवडणुकीत सामोरे जाण्यासाठी तयार नव्हतो, परंतु शरद पवार साहेब आणि ज्येष्ठांनी माझ्यावर विश्वास टाकल्यामुळं मला त्या परिस्थितीत सुद्धा निवडणुकीस सामोरं जाण्यासाठी मी तयार झालो. आता सध्या मी हाताला सर्जरी झाली असली तरी मोठ्या ताकदीने या ठिकाणी फिरतोय.